राज्य सरकार आता लाडकी बहीण योजना चालवत आहे। अरे असं आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्ज काढत आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबतची भूमिका घेतली पाहायला मिळतात। 2000 कोटी दर महिन्याला नाही, हे भारतातल्या इतिहासातील पहिलं राज्य आहे की जे आठवड्याला 3000 कोटी रुपये कर्ज घेणार आहे। म्हणजे एका महिन्यात 12,000 कोटी रुपयाचं कर्ज घेणार आहे। एखादी योजना चांगली आहे, जरूर राबवा, पण महाराष्ट्र डोंगराच्या खाली, कर्जाच्या डोंगराच्या खाली पिचला जाईल असं काहीही करू नका अशी हात जोडून विनंती आहे। 3000 कोटी रुपये आठवड्याला कर्ज, आणि ते पण रिझर्व्ह बँक मागे पुढे करत आहे, कारण का परतफेडीची क्षमता नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। की महाराष्ट्राची आर्थिक वागणूक जी दिसते आहे त्याच्यातनं महाराष्ट्र हे पैसे परतफेड करू शकेल की नाही, इतकी शंका आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया घेते आहे। लहानपणी आमची आई आम्हाला सांगायची की आपल्या खिशात किती पैसे आहेत ते मोजून आपलं जीवन जगावं। मराठीत म्हण आहे, ऋण काढून सण साजरे करायचे नसतात। हे ना निवडणुकीचा सण साजरा करायचा आहे, पण लोकांना वाटोळ करून आपली चादर जोपर्यंत आहे तिथपर्यंतच आपले हातपाय असावे। चादरीच्या बाहेर पाय गेले की थंडी वाजायला सुरुवात होते। महाराष्ट्राला तुफान थंडी वाजेल, ताप भरेल। 3000 कोटी रुपये प्रति आठवडा हे जर कर्ज आपण घेणार असू तर महाराष्ट्राचं परमेश्वरच भलो करू। सर, हिंदी में जानना चाहेंगे, लाडली बहन योजना? लाडली बहन नहीं, कोई योजना अब महाराष्ट्र में चलने वाली नहीं है। पैसे ही नहीं है महाराष्ट्र के पास, इसलिए इन लोगों ने रिजर्व बैंक से कहा है कि हमको हफ्ते में 3000 करोड़ रुपया दे दीजिए। इतिहास में, भारत के स्वतंत्रता के बाद के इतिहास में ऐसा राज्य पैदा नहीं हुआ जो 3000 करोड़ रुपया हफ्ते में मांग रहा है। 12,000 करोड़ रुपया साल का, 12 महीने का कितना हो गया? कहां से देंगे इतना पैसा वापस? टैक्स पेयर्स के ऊपर कुछ ध्यान है कि नहीं है? महाराष्ट्र को खाई में डाल रहे हैं और ऊपर से कर्जों का ढेर उस पर जमा हो रहा है। ऐसा है कि अपने हाथ में कितना पैसा है उसके बाद ही अपने घर में त्योहार मनाना चाहिए। कर्जे से लेकर त्योहार नहीं मनाया जाता है। इनको चुनाव का त्योहार मनाना है, बाद में सत्ता में आना है, इसलिए महाराष्ट्र को कर्जे के खाई में डाल रहे हैं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।